तर तिकडे उद्धव ठाकरेंच्या नागपूरमधील रामरक्षा आंदोलनाला उत्तर म्हणून नवनीत राणा अमरावतीत सामूहिक हनुमान चालीसा पठण करतायत। ही आपण थेट दृश्य पाहतोय। ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला उत्तर म्हणून अमरावतीत सामूहिक हनुमान चालीसा पठण आंदोलन करण्यात आलेलं आहे। नवनीत राणा यांनी हे आंदोलन केलं आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नवनीत राणा यांनी मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली होती आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती। रवी राणा आणि नवनीत राणा यांना ताब्यात घेऊन हे आंदोलन मोडून काढलं होतं आणि या प्रकरणात नवनीत राणांनी आणि भाजपनं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती आणि आता रामरक्षा आंदोलन ज्यावेळेला ठाकरे गटानं घोषित केलं त्यावेळेला नवनीत राणांनी त्या विरोधात हनुमान चालीसा पठण करण्याचं आंदोलन करण्याचं सूतोवाच केलं होतं, घोषणा केली होती आणि त्यानुसार आज अमरावतीमध्ये सामूहिक हनुमान चालीसा पठण हे आंदोलन करण्यात आलं आहे।